नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साहित्य जे काळानुरूप बदलत गेलं आणि जेव्हा ते बदलत गेलं, तेव्हा त्याचे विषय, आशय बदलत गेला. भाषा शैली बदलत गेली आणि त्याच दृष्टिकोनातनं आता जे गेल्या 25-30 वर्षातलं लिखाण आहे, त्याचा सांभाळ करणं, त्याचं दस्तऐवजीकरण करणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातूनच साहित्य रंग या उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रत्येक भागामध्ये खरं तर असे वेगवेगळे लेखक आणि कवी सहभागी होत आहेत, की ज्यांचे पडसाद, ज्यांच्या भाषा शैलीचे जे काही विषय आहेत, ते आपल्या समोर येत आहेत आणि त्याचमुळे नवीन विषय, नवीन आशय घेऊन साहित्य रंगाचा प्रत्येक भाग आपल्या समोर साकारतोय. आज जे सहभागी होत आहेत त्यांचं स्वागत करूया. प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर आणि प्रसिद्ध कवयित्री योजना यादव यांचं आपण स्वागत करूया. प्रसाद आणि योजना दोघांचंही मनापासून स्वागत आहे. जरी आज तुमची ओळख लेखक आणि कवयित्री अशी असली तरी सुद्धा तुम्ही इतकं वैविध्यपूर्ण लिखाण केलेलं आहे की कवितेचा आणि लेखनाचा, साहित्याचा किंबहुना प्रत्येक टप्पा उलगडण्याचं काम तुमच्या लेखणीच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या परिचयातनं त्याविषयी आम्हाला अधिक कळणारच आहे. पण या सगळ्या उपक्रमाच्या सूत्रधार म्हणून तर आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत माननीय शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते सगळ्यांना. नीलमताई, आजच्या काळाचे असे लेखक ज्याला म्हणता येईल असे दोघेही आज उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. कोविडच्या आधीची परिस्थिती आणि नंतर कोविडमध्ये ज्या प्रकारचं लॉकडाऊन मध्ये एकाकी जीवन सगळ्यांच्या वरती एक अविभाज्य भाग आयुष्याचा असं झालेलं होतं आणि त्यानंतर परत पुनर्संवाद सुरू होऊन सुद्धा आता 3 वर्ष झालेली आहेत. परंतु एक साधारणपणे जाणवतं की लेखकांच्या बद्दल किंवा साहित्याबद्दल आपण चर्चा करायला लागलो की पहिल्यांदा 70, 80, 90 असं करत करत आपण 2000 पर्यंत पोहोचतो. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आता विशेषतः मला कोविडच्या नंतर झाली त्याच्यामध्ये जाणवलं की जवळजवळ 20-22 वर्षाच्या गॅप नंतर म्हणजे 2000 सालानंतर ज्यांनी लिखाण जास्त मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे अशा लेखकांच्या बद्दल उत्सुकता किंवा त्यांच्याबद्दलचं जास्त जाणीव करून घेणं या बाबतीमध्ये तेवढा पाहिजे तेवढा प्रयत्न होत नाही असं वाटतं. नवोदितांच्या पलीकडे पोचलेले परंतु पहिल्या बिनीच्या लेखकांच्या मध्ये त्यांचं साहित्य पोचलं असलं काही प्रमाणात तरी सार्वत्रिकता त्याची तेवढी नसते काही वेळेला किंवा कुठल्या माध्यमातून हा संवाद होणार हेच मुळी स्पष्ट झालेलं नसतं. त्यामुळे ठराविक ठिकाणी संवाद किंवा एखाद्या परिसंवादामध्ये भाग घेतला तरी दीर्घ मुलाखती तर अजूनही आपल्याकडे लेखकांच्या, नवीन लेखकांच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करणाऱ्या लेखकांच्या तेवढ्या घेतल्या जात नाहीत असं मला दिसतं. वृत्तवाहिन्यांच्या वरच्या ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये कुठेतरी पुरस्कार मिळाला की एखादी मोठी स्ट्रीप येते त्याची किंवा फार तर फार एखादी मुलाखत किंवा त्यांनी काही सोशल मीडियावर लिहिलं असेल तर त्याची दखल घेतली जाते. परंतु पुरस्काराच्या पलीकडे सुद्धा माणूस म्हणून प्रत्येक लेखक लेखिकेला स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं. त्यांच्या स्वतःच्या काही आवडीनिवडी असतात की जे साहित्य आपण व्यक्त करावं अधिक मोठ्या प्रमाणात असं त्यांना वाटत असतं आणि या दृष्टीने कुठलं माध्यम योग्य राहील हा मी आणि उत्तरा विचार करायला लागलो. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की YouTube वरती आपण असा एक मुलाखती आणि 20-22 मिनिटं प्रत्येक लेखकाला मुलाखती साहित्यिकांना जे वाटत असतं ते त्यांना ते व्यक्त करतच असतात. परंतु त्यांचे सुद्धा अनेक साहित्य प्रकारांपैकी एखादा साहित्य प्रकार विशेष आवडता असतो. परंतु त्याच्यावरती त्यांचं बोलणं किंवा त्यांचं म्हणणं, त्यांचं मनोगत प्रत्येक वेळेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच असं नाही. दुसरं गेल्या काही वर्षांमध्ये मराठी साहित्याला वैश्विक आयाम लाभलेला आहे आणि याचं कारण पूर्वीच्या एवढी तंत्रज्ञानाची साधनं नव्हती पूर्वी आणि त्यामुळे आता इतर देशांमधले सुद्धा अनेक जण त्या वेगवेगळ्या वेळेला ते कार्यक्रम पाहू इच्छितात आणि या दृष्टीने YouTube वरती तो असेल तर त्यांना पाहिजे त्या वेळेला तो उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचबरोबर या कार्यक्रमांच्या निमित्ताने लेखकांच्या पुस्तकांची ओळख आणि त्याचबरोबर एक चर्चा सुद्धा होईल या दृष्टीने आम्ही हा साहित्य रंग कार्यक्रम सुरू केला आणि त्याला हळूहळू
या माध्यमांची आपल्याला कल्पना आहे की हळूहळू प्रतिसाद वाढत जातो, अधिक प्रेक्षक मिळतात आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने नंतर सुद्धा साहित्यिकांना त्याबद्दलचा संवाद लोक साधू शकतात. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आपली पुस्तकं कुठे मिळू शकतील याच्याबद्दल सुद्धा बोलण्यासाठी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या कविता किंवा आपले लिखाण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक छोटासा हा प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की मी स्वतःही थोडंफार लिखाण केलेलं आहे आणि केवळ एक कार्यक्रम एक इव्हेंट घेऊन थांबलं की मग नंतर जी गॅप पडते त्याच्याऐवजी दर आठवड्यामध्ये नियमितपणे आपला संवाद साहित्य रसिकांशी राहावा या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न सुरू केलेला आहे. ही वाहिनी नाहीये, ही कुठल्याही प्रकारचं न्यूज चॅनेल नाहीये आणि त्याच्यामुळे हा एक साहित्यापुरता मर्यादित असा कार्यक्रम मिथिग्रुपच्या मदतीने आम्ही करतोय. तर त्यामध्ये प्रसाद आणि योजना तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. दुसरं योजनाचं नाव योजना आहे. तर आमची एक छोटं उदाहरण सांगते की आम्ही जेव्हा महिलांना काही गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला गटचर्चांमध्ये असं सांगितलं की 2 गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहतात. एक म्हणजे गटचर्चेमधून काही प्रश्न विचारला तर त्याचं त्यांनी स्वतः काय उत्तर दिलेलं असतं ते त्यांच्या लक्षात असतं आणि दुसरं त्यावेळेला कुठलाही शब्द योजना आला की आमच्या लक्षात राहतं. योजना फार महत्वाची असते आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही कायद्याला तुम्ही योजना असा शब्द जोडून बोलत जा म्हणजे मग ते महिलांच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे साहित्यातली योजना असं तुझी वेगळी ओळख करून देता येईल. आणि प्रसाद तुमचं स्वतःचं बॅकग्राऊंड तिकडचं ग्रामीण भागातलं आहे पण आता तुम्ही शहरात येऊन म्हणजे एक स्थलांतरिताचं वास्तव जे असतं ते तुम्ही स्वतः अनुभवताय, परंतु तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताय आणि तुमच्या दोघांचा जे परिचय आहे औपचारिक परिचय त्याच्यामध्ये योजना यांचे शरीर हे प्रकाशित झालेले आहे. त्याचबरोबर द सीड ऑफ कम्पॅशन पुस्तकाचा अनुवाद आपण केलेला आहे. डेट विथ देवदास कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि लय लागत लागत लागे या कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आपण मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकात योगदान दिलेले. विशेष म्हणजे तुम्ही पत्रकारी आहात आणि पत्रकार म्हणून लैंगिक अत्याचारासंदर्भात जे लिखाण केले त्याची दखल माध्यम प्रतिनिधींच्यासाठी केली जाते. त्यातून मराठी माध्यमातल्या एकमेव माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सुद्धा योगदान केलेलं आहे आणि आपल्या कवितांना जाणकार आणि सोशल मीडियावरती खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. प्रसाद कुमठेकर 21 वर्षापासून म्हणजे वाटत नाही हो तुमचं वय 21 म्हणजे काय वयाच्या पासून तुम्ही लिहायला घेतले हा प्रश्न पडतो पण खूप विशेष वाटतंय की अशा दीर्घकाळ आपण आम्हाला अष्टपैलू म्हणता येईल अशा प्रकारचीच व्यक्तिमत्व सगळी भेटतायत की जी मल्टीमीडियामध्ये खूप वेगवेगळ्या माध्यमांच्या मध्ये काम करतायत आणि तसंच तुम्ही टीव्ही रेडिओ जाहिरात चित्रपट याच्याच बरोबर दिग्दर्शक निर्माता लेखक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. बगळा ही कादंबरी आपली प्रकाशित झालेली आहे. बारकुल्या बारकुल्या अतीत कोण मीच अशीच आहे आणि पपयानस एक सांगितलं ना एक आता कादंबरी सांगितली. खूप प्रचंड साहित्य पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत आणि या कादंबऱ्यांच्या मध्ये कविवर्य नारायण सुर्वे यांचा पुरस्कार मिळालेला आहे आणि या पुरस्कारांच्याच बरोबर मला असं वाटतं नवीन पिढीची भाषा, नवीन पिढीचे विचार, नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार यामधून आपलं जे जीवन सगळं गुंफलं गेलेलं आहे त्याची अभिव्यक्ती अलीकडच्या काळात लिखाण करणाऱ्या अनेकांकडून होते आणि ती निश्चितपणाने ग्लोबलायझेशनच्या म्हणजे 1980 किंवा 90 मी असं म्हणेन 90च्या आधीच्या साहित्यापेक्षा थोडे वेगळं साहित्य असतं असं आमचं निरीक्षण आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद कुमठेकर आणि योजना यादव या दोघांचंही साहित्य तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मला निश्चितपणाने वाटतं आणि तुमचे मी मनापासून आभार मानते. तुमचं स्वागत करते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर प्रसाद वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय आणि जसं नीलमताई तुम्ही म्हणालात तसं की एक लेखक म्हणून फक्त नाही तर सगळे आयाम आणि कला क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला असं वाटतं की लेखनाची एक बहुपेडी जी व्यक्तिरेखा असते किंवा व्यक्तिमत्व घडत जातं तसं एक प्रसादचं घडलेलं आहे. त्यामुळे आज प्रसाद तुमच्याकडनं कथा आम्हाला सुरुवातीला एक ऐकायची. रस्ता विसरणारं पोर एक वेगळी कथा आहे आणि त्या कथेच्या माध्यमातून तुम्ही जे अभिव्यक्त होताय ते आज आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. प्रसाद. कथेला सुरुवात करतो. आगरे का ताजमहल देखो, हैदराबाद का चार मीनार देखो, दिल्ली का लाल किला देखो, मुंबई का गेटवे ऑफ इंडिया देखो, चा किल्ला करत
निकल्यानं 2दा, पंजानं 4दा, जाव्यानं 6दा, जन्याला गोलंगोल फिरवलं आणि चिच्चाव करत सगळीच्या सगळी पोरं एका दमात टिर्राट. जन्यानं डोळ्यावरची पट्टी काढली, सूतमूत भेदरलेल्या सशासारखा दिसला होता. मिचमिच्या डोळ्यानं घराचा रस्ता शोधू लागला. डोळ्यासमोर चौबाऱ्याच्या 4 दिशा, जाये तो जाये कहा. झाडा आडून हसणी खुसणी करत आम्ही वट्ट गाबडे जण्याची मजा बघण्यावर होतो. त्याची रस्त्याची ओळख कम्प्लेट वॉशआउट झाली. समोरच्या एकूण एक गल्ल्या, घर, झाड, दिशा त्याच्यासाठी एकसारख्याच झालत्या. आता त्याचा बारका चेहरा अधिकच बारका झाला, फुल बंजाळा. स्वतःचे दोन्ही हात मुठी वळून डोळ्यासमोर धरले आणि धसकटवाला हात उजवा हात म्हणत जुन्या संग्रामशाळेकडे चालत निघाला. तसं हसायची मिट्टी उठली. आम्ही समदे दोस्त आडवं पडू पडू पोट तुपचिस्तोर दात काढू लागलो. पुन्हा एकदा जण्या खुदच्याच घराचा रस्ता विसरला होता. आता आमच्यात शर्यत लागली की हा जण्या किती वेळात त्याच्या खुदच्या घरात पोहोचणार. कमीत कमी 1-2 घंट्याची तरी बिनगोरी होती. घराच्या मागून पुढून चक्रा मारील, पण त्याला खुदचं घर काही सापडणार नाही. आमचे नकाशी गुरुजी त्याला दिशाहीन जनता जनार्दन उगूच म्हणत नाही. जनार्दन लक्ष्मीकांतराव वाघमारे लिलंग्याचा आहे. त्याचे पप्पा पंचायत समितीत आहेत. राहतोय आमच्याच वाड्यात. त्याच्या या रस्ता इसरेपणामुळं त्याची मम्मी लय परेशान असते. आता मी घरी गेलो की लगेच विचारणार, किरण आमचा जणू दिसला का रे? खोटं बोलणं घनघोर पाप आहे हे माहीत असून देखील मी मासूम मुखानं नाही बाबा मला नाही दिसला असंच सांगणार. कारण पापी लोकातच राहत असतोय ना मी. आमच्या वाड्यातला बहुसंख्य नागरिक खोऱ्यानं खोटं बोलण्याचं पाप स्वतःच्या पदरात ओढीत असतोय. माझे आब्बा, माझी आव्वा, अण्णा, काका, काकी, दीदी, तम्या, तंगी कुणी पण या बाबतीत पुण्यवान नाहीत. तरी एव्हरी बॉडी, प्रत्येक जण केवळ मी नानगा म्हणून मोठेपणाच्या अधिकारानं किरण्या कडू खोटं बोललास तर दात पाडीन, घराबाहेर हिबाळीन, गोडीला टांगून मारीन सारख्या अनेकानेक धमकी देण्यावर असते. मोठे लोक छोटी सोच. जण्याचा खेळ करून मी घरी निघालो. मरणाची भूक लागली होती. गेल्या हौदापाशी जाऊन पायावर 2 तांबे पाणी ओतून घेतलं. कोपरापर्यंत हात धुतले, खुळू करून चूल भरली, स्वच्छ हातपाय धुवून जाव्याच्या भाषेत वज्जू करून घरात एंट्री केली. गेल्या कोपरा धरून दप्तर हिबाळलं आणि अव्वा भूक लागली आहे जेवाय वाट ची आवरोळी ठोकली. भूक लागली की आपला आवाज वाढतोय, काहीच सुधरत नाही. अव्वानं गरम चपाती आणि कारल्याची भाजी ताटात वाढली तशी एक घास न जेवता तोंड कडू टक पडलं. तेवढ्या एका गोष्टीवरून मी अव्वा बरोबर धुऱ्या बंधाऱ्याचा दावा मांडला. मला आवडत नाही तर तू ही भाजी का करतीस? असली कडूचार भाजी मी खात नसतो म्हणून भांडू लागलो. अव्वानं आधी खामाय करत कारलं कसं पौष्टिक असते, रक्त शुद्ध करते, पोटात जंत होत नाही हे सांगून बघतील. मी ताट ढकलून खात नाही हे म्हटलं तसं खा अडकन कानाखाली देत म्हणली. तिने तिरकाळ गरम खायला मिळाले म्हणून नाही ते आठवू लागलंय भाड्या तुला. जेवणाची सुरुवातच चापट चपातीनं झाली. डोक्यात तिडीक आली. घर सोडून पळून जायचं, वाड्यातल्या विहिरीत उडी टाकायची, रेल्वे पुढे जीव द्यायचा. अव्वाला सुद्धा एक कन आबा तोबा असे एकापेक्षा एक मसने विचार डोक्यात यायला लागले. पण पोटातली भूक सगळ्याला पुरून उरली. चुपचाप समोर ढकललेलं ताट माझ्याकडे ओढून घेतलं. पोळकी चपाती थंड झाली होती. ताटात खार तक्कू तेल होतं, मसुरीची डाळ होती, दोन्ही माझे फेवरेट. कारल्याच्या भाजीला कट मारून इज्जिली जेवता आलं असतं. असं आग्रहानं मागून चापट चपाती खायची काहीच गरज नव्हती. साला आपलं काम मोठ्यासारखंच आहे. 7 पैकी 4 हिश्श्यात टॉप क्लास असलो तरी अव्वा अण्णा मला विचारणार काय तर किरण्या गणितात मार्क पडले तुला? किरण्या गणितात किती मार्क पडले तुला? अरे फुका ते गणित लांब नेऊन कुठं.
अरे माझं इंग्लिश टॉप क्लासचं आहे, मराठीत वर्गात 10वा आहे मी, आणि यांना गणिताचेच मार्क. लई मी चित्र आहे सगळं. विचारात कारल्याची भाजी अर्धी खाऊन झाली, टेस्टी लागली. हिची माय खाण्याआधीच का गर्दा केला असेल मी. भूक भूक माईन फूक, 32 घास एका दमात चावत जेवण सुरू होतं. एवढ्यात आमचा जणू दिसला का रे चा प्रश्न कामनावर पडला. नाही नाही होशीला काकू, उत्तर फेकत मी चपाती चुरून चारून हाणण्यावर होतो. त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्यांचा तेव्हा कुठं हरपला असेल माझं लेकरूवाला टेन्शनवाला फेस आमच्यासाठी रेग्युलर झालता. मग अव्वाच जणू आजू काल नाही तुमचा, अय्यो पाप, चुक चुक सुरू झालं. शीला काकूचा डोळ्याच्या कडा वल्ल्या झाल्या. किरण्या गुबड्या जणू हलतोय, माहित आहे ना तुला, हात धरून आणायचं की रे पाप लेकराला, असं अव्वाचं ठरलेलं वाक्य बी आलं. संध्याकाळला ठेव कारल्याची भाजी म्हणत मी वाढलेला भात आणि अव्वाचा विषय दोन्ही एका दमात संपवला. तोपर्यंत जाव्या बॅट घेऊन वाड्यासमोर हजर झालता. लगेच शीला काकू त्याच्यापाशी जाऊन जणू को देखा क्या तू विचारत होती. जण्या गळ्याची चिमटी घेत नाही चाची म्या नाही पाहिलं सांगत होता. आणि मी हातातल्या टेनिस बॉलची झेलाझेली करत त्याला डोळा मारत होतो. जावेद भाड्याचं अक्षर सुवाच्य म्हणून रोज बोर्डावर सुविचार लिहितोय. खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या चारित्र्यावर डाग लावणं. हा पण सुविचार कधी ना कधी लिहलाच असेल. पण मित्रो, लिहलेली प्रत्येक गोष्ट डोक्यात उतरली असती तर दुनिया पापी थोडीच राहिली असती. मी ठीक ठीक करून हसलो. जाव्या सिरियस फेसनं शीला काकूचे प्रश्न ऐकत होता. जिन्नू किधर को गया होगा रे जावेद. शीला काकूच्या दुप्पट काळजी स्वतःच्या चेहऱ्यावर आणत जाव्या म्हणला, काय माहित, आम्ही हुडकून आणताव त्याला, तुम्ही लोड घेऊ नका. तेवढ्यात आव्वानं येऊन सांगितलं, किरण्या अंधार पडण्याच्या आधी ये बटा घरी, टाइम बरा नाही. जावेद जल्दी आना स्कूल लेके. हो चाची आणतो. शीला काकून जन्मला पण आणा रे शोधू, उपाशी आहे लेकरू ची रिक्वेस्ट केली. आम्ही कुंडीचं होकायंत्र हलवलं आणि अव्वा शीला काकूची पाठ फिरल्या छातीत अडकलेल्या ढेकरा हवेत सोडल्या. तहारीचा वास घुमतोय की कारल्याच्या भाजीचा वास चेक करत माझा उपाशी गजण्या म्हणत हसायची मिट्टी उठवली आणि दात काढतच झेडपीच्या ग्राउंडवर मॅच खेळायला निघालो. काय आहे, आमच्यासाठी खेळ महत्वाचा. जनाचा झाला आता क्रिकेटचा. नकाशे गुरुजी उगूच म्हणत नाहीत, तुम्ही देवाघरची फुलं नाही, येड्या बाबळीचे काटे आहेत काटे. जाता जाता जाव्या उगूच पारकट्टी गल्लीकडे बघ, सराफा लाईनकडे बघ, शंकराप्पाच्या मठाकडे नजर मार करण्यावर होता. अबे ज्यांना इकडे दिसत नसतोय तो जुन्या संग्राम शाळेकडे गेला असणार. अवघी स्वामी मठाकड नाहीतर आलामीन शाळेकडे गेला असणार म्हणत जाव्याने विषय बदलला. किरण्या म्या शुद्ध मराठीत बोलतो, तरी तुमच्या आम्या मला हिंदीत का बोलतात बे. त्याचं हिंदी सुधारावं म्हणून. बोलल्यानं होत आहे रे, आधी बोललेची पाहिजे. पुन्हा हसायची मिट्टी. त्या मिट्टीत जण्याचा विषय पण हरपला. प्रॉब्लेम आहे, जनाला कोणत्या वळणावर वळायचं, कुठं थांबायचं हे ध्यानातच येत नाही. परेडच्या वेळेला नवबदे गुरुजी दाये मूड बाये मूड म्हणले की हा दिशा ओळखून नाही तर पोरं बघून वळतो. म्हणजे पट्ट दिशी म्हणल्यावर कुणाला पण जडत जाईल. पण जण्याला खरंच झिरो नॉलेज आहे. ज्या गावाला जाईल तिथं हरपल. गेल्या महिन्यात कुणाच्या तरी मैतीला परभणीला गेलता चुलत्याकडं, तिकडं शनिवार बाजारात पण हरपला म्हण. बरं, अशा हरप्या माणसानं चुपचाप घर धरून तर राहावं ना, पण नाही. कंडाळीचं कान कापल्या कुत्र्यासारखं चौमाळ हिंडत राहते. या गल्लीतून त्या बोळात शिर, हे घर बघ, ते माणूस बघ, तिथलं झाड बघ, तिथलं दुकान बघ, सगळं टुकू टुकू भरल्यासारखं बघत राहते. आम्ही मरणाचा त्रास देतो याला.
तरी आम्ही बोलावलं आणि हा नाही म्हणलाय असं कव्वाच होत नाही. जसं खो खो खेळ आहे, फुटबॉल खेळ आहे, जाव्यातल्या हातातली बॅट माझ्या हातातला बॉल असा खेळ आहे, तसा हा जन्या वाघमारे अख्ख्या शाळेचा खेळ आहे. जगात कोणत्याच खेळाला तो खेळ माहित नसते, पण जगातल्या कोणत्याच खेळाला तो खेळ आहे हे माहित नसतंय. पण चालत्या बोलत्या माणसाचं तसं असू नये ना. त्यानं स्वतःच्या मर्जीने खेळ करून घेणे स्वतःचा. पण ही कंटाळा अवलाद रोज न चुकता येते आमच्यात. आज पण आलता आणि हो मामा किती वाजले हो? 2:30. होई बघ 2 तास झाले. जाव्या म्हणला आम्ही अबाउट टर्न केलं, घरापर्यंत आलो. शिला काकू वाड्याबाहेर उभीच होती. आम्हाला पाहताच म्हणली, पाहिलं का जणूला, दिसला का कुठं? आम्ही मान हलवून सांगितलं अर्ध सत्य. आम्हाला तो दिसला नव्हता एवढं खरं, बाकी का आधा बोज. पाप. आम्ही पुन्हा आल्या रस्त्याला लागलो. तसं जाव्या म्हणला, जन्या भाडखाऊ घरी आपले काम आपले नाव का नाही सांगत रे? रस्ता इसरतो तसे आपले नाव पण इसरतो का काय हा? मी काय माहित म्हणून खांदे उडवले. जन्या आमचे नाव सांगत नसल, कारण त्याची मम्मी एवढूसा फेस करून आम्हालाच जन्मला सांभाळून आणणार रे. त्या रिक्वेस्टा का करल मग? विचार करतच होतो. एवढ्यात दोन्ही सायलेन्सरनं धूर सोडत जन्याच्या पप्पाची एडी 16-2424 काळी एसडी दहडळ करत समोरून गेली. जाव्यानं विचारलं, जन्याचा पप्पा येड्या दानाचा आहे का रे? आहे का नाही माहित नाही, पण पोरासारखाच विचित्र जरूर आहे. गेल्या वर्षी ही तिरकुनी वाघमारे फॅमिली हम दो हमारा एक आमच्या वाड्यात भाड्यानं राहायला आलती. इथं राहण्याचं कारण नंबर 1, आमच्या वाड्यातून बाहेर पडलं आणि उजवीकडे वळलं की सरळ दिशेला आमची शाळा आहे. नो लेफ्ट नो राईट, नो वळणं. मला अजून आठवतंय त्या दिवशी त्याच्या पप्पांनी घरातून वाड्याबाहेरून शाळेपर्यंत मग सेम पॅटर्न मध्ये रिटर्न असे 1 नाही 2 नाही 3 वेळेला केलते. दर वेळेला वाड्याबाहेर न्यायचे, हनुमान कट्ट्याकडे बघत दोन्ही हात जोडायचे आणि जण्या पण तेच करायचा. मग उजव्या मनगडाकडे बघत म्हणायचे, धसकटवाला हात उजवा हात. मग मान उजवीकडे पाहायचे. जण्या पण सेम फॉलो करायचा, उजवीकडे पाहायचा. मग हळूहळू उजवीकडे टर्न होत सरळ शाळा येईपर्यंत कडकडन चालत राहायचे. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. जण्या वाड्याबाहेर आला की नेमानं हनुमानाला नमस्कार घालतो. धसकटवाला हात उजवा हात म्हणत उजवीकडे बघतो, टर्न होतो आणि शाळेकडे निघतो. आम्ही बाकीची मुलं त्याच्या मागून निघून शाळेत पोचायचो, पण जण्या पावलाला थांबत बघत पुढे निघायचा. पळत येणाऱ्यानं धक्का दिला की हात जोडत धसकटवाला हात पाहायचा. जणू बोल जगाचा नकाशा त्याचा धसकट लागलेला हातच आहे. वा. खरंय. म्हणजे ही भाषा आणि ते सगळं चित्र आहे ना, ते आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. असा रस्ता हरवणारा एकतरी पोर असतच आणि ते कुठेतरी आपल्या आजूबाजूला फिरतंय असं वाटायला लागलं प्रसाद. कारण खूप छान पद्धतीने आणि त्या त्या भाषेमध्ये त्या लहेजा जो आहे भाषेचा, त्या भाषेमध्ये ती एक वेगळी गंमत खरंच आहे. मला वाटतं योजना अनेक लेखकांचं साहित्य जेव्हा लोकांपुढे येत आहे आणि जेव्हा तुम्ही आज त्या क्षेत्रामध्ये काम करताय तेव्हा अशा अनेक शैली तुम्हाला अनुभवता येत असतील आणि पाहता येत असतील. पण त्यातूनही स्वतःचं कवित्व जागृत ठेवणं हे काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे आज तुमच्या काही प्रातिनिधिक कविता आम्हाला ऐकायला आवडतील. तर सुरुवातीच्या टप्प्यात काही कविता योजना. पहिली कविता आहे. भाषेची चरबी साठून साठून वाढलेला बीएमआय पोषक वाटू लागला की लागू पडत नाही कुठलंच आसन. भाषेची चरबी साठून साठून वाढलेला बीएमआय पोषक वाटू लागला की लागू पडत नाही कुठलंच आसन. बैठक मारून आत्मविश्लेषणाची सत्र करावीत
इतकी शिल्लकच नसते महत्वाकांक्षा. उचललं बोट साध निशाणा, कर घायाळ आतपर्यंत. उचललं बोट साध निशाणा, कर घायाळ आतपर्यंत आणि चढवत राहा 1-1 मिलीग्राम आत्मप्रौढीच्या चरबीवर. टीकेच्या वाघनक्यांनी जीवानीशी जात नाही माणूस. टीकेच्या वाघनक्यांनी जीवानीशी नाही जात माणूस. या भ्रमात राहा सतत आणि उजळत राहा शब्दांची धार. आणि उजळत राहा शब्दांची धार, समोरचा आडवा होत नाही तोवर. जगा आणि जगुद्याचं जग संपले बुद्धासोबत. जगा आणि जगुद्याचं जग संपले बुद्धासोबत आणि धूर्त शकुनीनं केलं आहे राज्य महाभारत संपल्यानंतरही. करुणेची आस ठेवणारे दुबळेच असतात समज. करुणेची आस ठेवणारे दुबळेच असतात समज. त्यांची दारुण ठासून ठेव. शब्दांची वाखोली वाहत राहा. शब्दांची वाखोली वाहत राहा. वाढवत राहा द्वेषाचा उष्मांक. उद्रेकात जळून जात नाही जोवर सहानुभूतीची उरली सुरली ओल. पण धुवू नकोस प्लीज. पण धुवू नकोस प्लीज. चिखल फेकताना तुझ्या हाताला चिकटलेला मातीचा कण. धुवू नकोस प्लीज. चिखल फेकताना तुझ्या हाताला चिकटलेला मातीचा कण. तुझ्या शब्दांनी घडवलेल्या हत्याकांडाचा तेवढा एखादा तरी पुरावा असू दे शिल्लक. तुझ्या शब्दांनी घडवलेल्या हत्याकांडाचा तेवढा एखादा तरी पुरावा असू दे शिल्लक. ही कविता होती. म्हणजे आजकाल ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर ट्रोलिंग होतं आणि त्या ट्रोलिंगमध्ये एखाद्याची मानसिकता कशा पद्धतीनं त्रासून जाऊ शकते, तर याचं कुठेतरी रिफ्लेक्शन या कवितेत होतं. दुसरी कविता आहे जी माझे खूप आवडते लेखक अमिताव घोष यांची कादंबरी आहे हंग्री टाईड नावाची. आणि एखाद्या कादंबरीचा वाचकावर काय परिणाम होऊ शकतो आणि ती किती दीर्घकाळ तुमच्या सोबत राहू शकते आणि त्याचं तुमच्या स्वतःच्या आर्ट फॉर्म मध्ये कसं रिफ्लेक्शन पडू शकतं त्या वाचनाचं. तर ती कादंबरी वाचल्यानंतर जी अस्वस्थता आली होती त्यातनं हे लिहिलं गेलं होतं. ही दुसरी कविता आहे. वाघाच्या मौनात दडलेली भुकेची व्याख्या सनातन आदरापाशी झुकलेल्या जंगलात गेली हरवून. वाघाच्या मौनात दडलेली भुकेची व्याख्या सनातन आदरापाशी झुकलेल्या जंगलात गेली हरवून. एखादा तळ शोधला असेल मगरीनं भयाच्या अंमलाखाली आणि हरणाच्या पावलानं धावली असेल हाव तेव्हाही जंगलाच्या दिशेनं. चित्र पाहिलीत का तुम्ही? चित्र पाहिलीत का तुम्ही हत्तीच्या डोळ्यातली किंवा नदी काठानं शहारलेल्या खारपुटीचं आक्रंदन किंवा काठावर तळमळताना माशाला पडलेलं नदीचं स्वप्न किंवा काठावर तळमळताना माशाला पडलेलं नदीचं स्वप्न. सुकलेल्या किनाऱ्यांवर उभं राहून किती खोल जाता येतं. सुकलेल्या किनाऱ्यांवर उभं राहून किती खोल जाता येतं वा सूर मारून ओलांडता येतं का कुठल्या कल्पनेचं बन. चिखलात रोवलेल्या पायांना रोखता येत नाही गांडुळांचा उपद्रव. चिखलात रोवलेल्या पायांना रोखता येत नाही गांडुळांचा उपद्रव वा झाडाला जीव टांगून रोखता येत नाही वावटळ. या अटळ जाणीवांना थारा देत नाही जंगल. या अटळ जाणीवांना थारा देत नाही जंगल आणि आपापले जीव जपायचे असले तरी श्वापदही माजवत नाहीत दंगल. आपापले जीव जपायचे असले तरी श्वापदही माजवत नाहीत दंगल. पाण्यावर तरंगणाऱ्या भाषेवर फुंकर मारून पाण्यावर तरंगणाऱ्या भाषेवर फुंकर मारून निहाळता येऊ शकतो का मौनाचा तळ. पाण्यावर तरंगणाऱ्या भाषेवर फुंकर मारून निहाळता येऊ शकतो मौनाचा तळ. तेव्हा शिकार स्वतः होऊनच आलेली असू शकते वाघोबाच्या पाणवठ्यावर. तेव्हा शिकार स्वतः होऊनच आलेली असू शकते वाघोबाच्या पाणवठ्यावर. माझी तिसरी कविता आहे शक्यतांच्या मखरांसंदर्भातली. म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस मध्ये आपल्याला कितीतरी वेळा माहित असतं की हा काळ खूप धावतोय आणि सगळंच किती अर्थहीन आहे आणि तरीही आपल्यामध्ये ती शक्यता सतत आजमावत राहण्याची आणि त्या जाणीवांचा कायम एक वस्तीला हे असतं आपल्या. तर त्या शक्यतांच्या मखरांसंदर्भातली ही कविता आहे. शक्यतांची मखरं सजवून एकेका इच्छेची पूजा मांडत बसावं इतकं दीर्घ आहे का आयुष्य.
शक्यतांची मखरं सजवून एकेका इच्छेची पूजा मांडत बसावं इतकं दीर्घ आहे का आयुष्य? तुझ्यातून तुझ्यापर्यंत पोहोचता पोहोचता लागणाऱ्या सगळ्या थांब्यांचं तिथल्याही तिथेच उरकून घ्यावं ना सोहळं. पश्चातापाचा ताप असंही फळ देत नाही कुठलं. पश्चातापाचा ताप असंही फळ देत नाही कुठलं. न पेक्षा अनुभवांच्या डबक्यात भिजून घेतलेलं बरं. न पेक्षा अनुभवांच्या डबक्यात भिजून घेतलेलं बरं. फार फार साठत गेलं की शक्यतांच्या मखरांनाही शेवाळ धरतं. फार फार साठत गेलं की शक्यतांच्या मखरांनाही शेवाळ धरतं. शक्यतांच्या शेवाळावरून घसरून दुखवण्याऐवजी वेळीच उधळलेलं बरं. शक्यतांच्या शेवाळावरून घसरून दुखावण्याऐवजी वेळीच उधळलेलं बरं. शक्यतांची मखरं सजवून एकेका इच्छेची पूजा मांडत बसावं इतकं इतकं दीर्घ आहे का आयुष्य? शक्यतांची मखरं सजवून एकेका इच्छेची पूजा मांडत बसावं इतकं दीर्घ आहे का आयुष्य? वा योजना, खरंच आजच्या काळाचे पडसाद दिसतात तुझ्या कवितेवर. आणि काळ पुढे पुढे जातो आपण म्हणतो तसं, पण त्या काळाबरोबर आपणही काही शिकायचं असतं हे तुझ्या कवितेने आज आम्हाला दाखवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या शक्यता आपण स्वतः पडताळत असतो त्या शक्यतांचं मखर खऱ्या अर्थानं तू सजवलंयस, आणि त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या जाणीवा तुझ्या कवितांमधनं अगदी सहज डोकावून गेल्यात. त्यामुळे खूप छान वाटलं तुझ्या कविता ऐकून. पण जेव्हा एखादं पुस्तक तयार होतं तेव्हा त्या पुस्तकामध्ये प्रत्येक रेष महत्वाची असते आणि लेखकाच्या दृष्टीने तर प्रत्येक ओळीला एक वेगळा संदर्भ असतो आणि महत्व असतं. प्रसाद, तुमच्या अर्पण पत्रिका हाच एक वेगळा विषय आहे. म्हणजे एरवी आपण ते पुस्तक तयार करतो आणि अर्पण करतो, एखाद्या वाचकांना खऱ्या अर्थाने अर्पण करतो, पण तरी सुद्धा एक विषय आपल्या डोक्यात असतो आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. तर अशा या अर्पण पत्रिका वेगळ्या पद्धतीने लिहाव्यात असं का वाटलं, आणि त्यातून ज्या अर्पण पत्रिका आल्या त्याचे काही दाखले आज आम्हाला ऐकायला आवडतील. बिलकुल. जनरली पहिली पुस्तकाचं प्रत्येक पान महत्वाचं राहतं असं मला वाटतं. जनरली 2 पहिली सरकवली आणि पुढे गेलो असं नाही. सिरियसली लिहित गेलो तेव्हा त्या तशा झाल्या वेगळ्या, ठरवून काही नाही केलं, झालं तसं. तर माझी बगळा नावाची पहिली कादंबरी होती, तर त्याची पहिली अर्पण पत्रिका वाचून दाखवतो आणि हे करतो. वटारलेल्या लालेलाल डोळ्यांच्या विखारातून, चढलेल्या रडलेल्या प्रसंगी शिव्या ओथंबलेल्या स्वरतारीच्या करंटातून, संस्कार या वजनी लेबलाखाली खपवलेल्या बेसलेस जहरी फिनायलीच्या गॅसातून, न दिसणारे हरण, तुर्रा नसलेले कोंबडे, टपली, कानपिळी, जळलेल्या काडीचा चटका, मग कालांतराने हळूहळू फटके, लाथा, बुक्क्या, मार, हाग्या मार यांच्या तडाख्यातून, गालावर, पाठीवर, कानाच्या वरच्या पाळीवर उठलेल्या लाल काळ्या निळ्या वळातून, जगून वाचून राहिलेल्या माझ्या कुपोषित सुलेमानी रेहमानी किड्यास मनपूर्वक. बगळा मी हे त्या म्हणजे त्या मुलाला ज्याचे म्हणजे अनकंडिशन आहेत, ज्याच्या मध्ये अजूनही कुतूहल आहे जगाचं, त्या मुलाला. कारण आपला समाज कुतूहल मारण्यावरच असतो असं मला वाटतं, की लहान मुलांना 100 प्रश्न पडतात पण आपण कप शिकवलेलं बघ एवढं करून त्यांना जागच्या जागी थोपवत असतो. त्यांची क्रिएटिव्हिटी कुठंतरी मग ती अशी जाम होते. त्यामुळं मला वाटलं असेल म्हणून मी त्या सुलेमानी रेहमानी किड्यास, कारण ते म्हणतात ना तुझ्यात सुलेमानी रेहमानी पार आहे, तर त्या किड्यासच हे अर्पण केलेलं. त्याच्यानंतर मी दुसरी कादंबरी लिहिली होती बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या. ती गावात म्हणजे तिचा नायक गाव आहे. माझं गाव उदगीर, तर ह्या कादंबरीचा नायक उदगीर आहे. बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या आणि गोष्टीमध्ये फरक मी हा केला की
पिक्चरची स्टोरी तुम्ही सांगता तेव्हा तो पिक्चर आणि तुम्ही हे दोघांच्या स्टोऱ्या त्या पॅरलली बेमालूमपणे त्यात येतात ना, तर त्यासाठी हे केलेलं. तर ह्याची अर्पण पत्रिका काय होती वाचतो. सप्ते, भागवत, वाऱ्या, मामदे, शतचंड्या, अष्टोत्तर, जयंत्या, पुण्यतिथ्या, उरूस, संदल, घोडे बाजार, आठवडे बाजार, शाळेतल्या स्पर्धा, कॉलेजातले युवक महोत्सव, गल्ली ते दिल्ली प्रचारक, नेत्यांची भाषणं, टीव्ही वरचे पिक्चर, सिरेली, क्रिकेट, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातले किंवा मारुतीच्या पारावरचे भजन, मयत, टिळे, साखरपुडे, सोयरिकी, लग्न, बारशे, गाव जेवण, गोड जेवण इत्यादी इत्यादींच्या आधी, नंतर किंवा च्या दरम्यान होणारी महत्वपूर्ण बलबल, हितगुज, कुजबूज, उकाळ्या पाकाळ्या चहाड्या अंतर्गत होणारी चर्चासत्र, लष्कराच्या घरच्या भाकरी बडवताना, चुली मांडता मोडता होणाऱ्या माझं पटना तुझं पटनाच्या किरकिऱ्या, पंचायती मिटिंगी, फट पडलेले बंद दरवाजे, आवाजी अंधारे आडोशे कोपरे, वैतीत नसलेल्या ऍक्टिव्ह गल्ल्या बोळ, जहा कोई आता जाता नाही वाल्या तुला खालच्या, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, चहाचे कट्टे, कुच्चरवट्टे, परसदार, ढाळची, वसऱ्या, स्वयंपाकघर यामध्ये घडणाऱ्या घडामोडी, जुन्या नव्याच्या गप्पा किंवा सुमडीत कुमडीवाली कुचकुच याचं स्मरण करून मनोभावे. तर बारकुल्या स्टोऱ्याची जिस्ट होती. आणि आता एक मी कथा वाचून म्हणजे गोष्ट वाचून दाखवली अर्धी. तर तसंच माझा एक म्हणजे कथासंग्रह आलाय इतर गोष्टी नावाचा. तर त्याची अर्पण पत्रिका आहे. म्हणजे हे सगळं कुठून येतं, गोष्टी कुठून येतात त्या संदर्भातली. मला गोष्टी दिसतात, माझ्या मुठीत मावतात. मला गोष्टी दिसतात, माझ्या मुठीत मावतात, चिमटीत बसतात, हातात उरतात, उचलून ठेवता मांडता येतात तेवढ्याच आणल्यात. जाणवलेल्या, दिसलेल्या, मनाला भिडलेल्या यापेक्षा कितीतरी सरस पण न पकडता आलेल्या अचाट अनंत अद्भुत गोष्टी अजून तिथेच आहेत, कुणी उचलण्याची वाट बघत. त्याच न पकडता उचलता आलेल्या गोष्टींना मी हे माझं इतर गोष्टी नावाचं पुस्तक समर्पित केलंय. इतर आत्तराला म्हणतात आमच्याकडे. तर इतर गोष्टी. आणि अतीत कोण मीच नावाचा माझा एक लेख संग्रह होता. तर त्यातलं मनोगत मी वाचून दाखवतो. तर वाचतो. मी एक आत्यंतिक माणसाळवलेला सस्तन पाळीव प्राणी आहे. ह्या अतीत कोण मीच मध्ये एकच पात्र आहे मी. ते वेगवेगळ्या वयाचं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आडवं उभं ते असतं. त्या मी बद्दल आहे. मी एक आत्यंतिक माणसाळवलेला सस्तन पाळीव प्राणी आहे. मी स्वतःला माणूसच म्हणवून घेतो. मीला प्राणी म्हटलेलं आवडत नाही. मी सस्तन आहे हे मीला अजिबात भूषणावह वाटत नाही. मीला शर्टासाठी काळा रंग आवडतो. मी पॅन्ट पण काळीच प्रिफर करतो. पण मीला स्वतःचा काळा रंग मात्र आवडत नाही. मी रंग गोरा करण्याचं क्रीम नियमाने लावतो. मी शारीरिक, आर्थिक, सामाजिक उंची वाढवण्यासाठी अथक प्रयत्नशील असतो. पण नैतिक उंची वाढवण्याकडे मीचा कल जवळजवळ नाहीच. या विश्वात, या देशात, या राज्यात, या गावात, या गल्लीत, या ठिकाणी मीचं घर आहे. आणि ते घरच मीसाठी संपूर्ण विश्व आहे. मीला दिलं गेलेलं नाव, कुटुंब, जात, धर्मच मीला सर्वश्रेष्ठ वाटतात.
मी माणसांपेक्षा मीच्या माणसांवर जास्त प्रेम करतो. किंबहुना प्रेम करण्याची मीची पहिली अटच व्यक्तीत, वस्तूत, जागेत मीच असणं ही आहे. मीला आवडणारी, भावणारी प्रत्येक गोष्ट मीची झाली पाहिजे असंच मीला वाटतं, म्हणून मी त्यासाठी अथक परिश्रमत असतो. मीला आकार आवडतात, मीला चौकटे आवडतात आणि मीचा त्या आकारा चौकटीत बसण्या बसवण्याचा अट्टहास अव्याहत सुरू असतो. मीच्या अनुभवाप्रमाणे, कुवतीप्रमाणे प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचं आवडती आणि नावडती असं वर्गीकरण करत असतो. मीला समाज जगवतो, पण मीला समाजापेक्षा मीच महत्वाचा वाटतो. मी गोष्टी रचतो, मी गोष्टींची ठासतो, मी खूप गोष्टी बदलतो. मीला खूप विचार करता येऊ शकतो, पण मी फक्त मीचाच विचार करतो. मी परावलंबी आहे, पण मी स्वयंभू, अपने दम पर, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, स्वावलंबी अशा डिंग्या मारत जगायला आवडतं. मी सिलेक्टिव्ह आहे, मी प्रत्येक गोष्ट कस्टमाइज करतो. मीला निसर्ग आवडतो, मीला वाटतं मीला निसर्गाची काळजी आहे, त्यामुळे मी इको फ्रेंडली वस्तू वापरतो. मीच्या खिडकीतून निसर्ग दिसेल असंच घर घेतलंय. मी घरात निसर्गरम्य पेंटिंग लावतो. मीने घरात मनी प्लांट आणि फिश पॉन्ड ठेवलाय. मीचा निसर्ग अभ्यास वाढलाय. आता मीला खिडकी बाहेरचा निसर्ग पुरत नाही. मीने निसर्गाच्या सानिध्यात सेकंड होम घेतलंय. वेगवेगळा निसर्गानुभव घेतला पाहिजे असं वाटून मी सतत लांब लांबच्या ट्रिपा काढतो. मी जिथे राहतो तिथून निसर्ग लांब राहतो असंच मीला सतत वाटतं. मी विसरून गेलाय की मी सुद्धा निसर्ग आहे. तर मी पलीकडे पाहू न शकणाऱ्या अशा मी एक अगाध, नागड्या, बोडक्या, 100% ऑर्गॅनिक निसर्गाचा अनावश्यक भाग आहे याची जाणीव करून देणाऱ्या प्रत्येकास मनपूर्वक. वा 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 वा. प्रसाद, एक वेगळी दृष्टी खरं तर दिली, आणि ती जी मी आहे, हा प्रत्येकामध्ये मी आहे, आणि त्या मीची गोष्ट तुम्ही खरोखरच फार वेगळ्या पद्धतीने सांगितली. आणि शेवटी जसं निसर्ग आता जवळ आलेला आहे आणि तो बाहेरच्या निसर्गापेक्षा आतलाच निसर्ग आता हवासा वाटायला लागलाय, हे सगळं चित्रण अतिशय अप्रतिम आहे. आणि मला वाटतं योजना, तुझ्या कवितांमधनं सुद्धा हा निसर्ग एका वेगळ्या पद्धतीने आलाय. म्हणजे निसर्गाची गुंफण कवितेतनं ज्या पद्धतीने तू केलीयस ती सुद्धा एक वेगळा नजरिया. आता तुमच्यामुळे माझ्या पण तोंडात हिंदी शब्द यायला लागला. एक वेगळा नजरिया मिळून जाईल असा आहे. योजना, काय आहे त्या कवितांमध्ये? तर दुकानाचं जसं शटर बंद केलं की सगळे व्यवहार बंद होतात, तसं आपलं शटर आहे आपले डोळे. आणि एकदा ते बंद केलं की आपण आपल्या विश्वात जातो. प्रत्येकाचं आपापलं विश्व असतं पापण्या बंद केल्या की. तर त्या थोड्याशा विश्वासंदर्भातली ही कविता आहे. पापण्यांचं शटर ओढून घेतलं की आत निर्माण होणाऱ्या सृष्टीला लागू होत नाहीत गुरुत्वाकर्षणाची कोणतीही तत्व. तिथल्या अवकाशात तरंगत राहतात इंद्रिय संवेदनांची लाखो आवर्तन. भोगविलासांच्या आत्मपीडेतून उगवतात असे अंकुर ज्यांचं भरणपोषण करता येत नाही एखाद्या संगोपन मार्गिकेनं. हा गोफण गुंता ही गुंतन सल तुझ्या दिशेनं ओढत नेत राहते सतत. हा गोफण गुंता ही गुंतन सल तुझ्या दिशेनं ओढत नेत राहते सतत. काठावर भोगलेलं ओठावर येता येत राहतं. काठावर भोगलेलं ओठांवर येता येता राहतं आणि ओठांवर आलेलं दुरावतं क्षणार्धात.
देहात निश्चित पडलेल्या ऋतूंना बहरांची लागण होत जाते. देहात निश्चित पडलेल्या ऋतूंना बहराची लागण होत जाते आणि कासावीस होत जातो आतला भोवताल. पापण्यांचं शटर ओढून घेतलं की खरंच अंतर राहत नाही तुझ्या माझ्यात. पापण्यांचं शटर ओढून घेतलं की अंतर राहत नाही तुझ्या माझ्यात. आणि माझी पुढची जी कविता आहे ती नीलमताईंच्या क्षेत्राशी थोडीशी जवळीक साधणारी आहे. पण ती जवळीक सर्वसामान्य माणूस किंवा अगदी आमच्यासारखा कवी कशा पद्धतीनं त्या क्षेत्राकडे बघतो किंवा एकूण त्या व्यवहाराकडे कसा बघत असू शकतो, आणि फक्त तथाकथित राजकारणच नव्हे तर नात्यातलं राजकारण आणि इतरही बाबींकडे. तर त्या संदर्भातली ही छोटीशी कविता आहे. ही राजकीय दलदल ओलांडून वाट पाहत राहीन मी पल्याड. ही राजकीय दलदल ओलांडून वाट पाहत राहीन पल्याड. तुला जमेल तसं ये सावकाश. तुला जमेल तसं ये सावकाश. सोबत चालायचं तर वेगाचा प्रश्न असतो. सोबत चालायचं तर वेगाचा प्रश्न असतो आणि त्याहूनही अधिक स्वभावाचा आणि सवयीचाही. बाकी प्रश्नांच्या राजकारणात मला पडायचं नाही. कारण त्या प्रश्नांनीच वाढवलाय ह्या दलदलीतला चिखल. आणि माझी तिसरी कविता आहे. तर कवी, लेखक आणि त्यांचा अंतर्भान, मला वाटतं या सगळ्या प्रवासात कुठेतरी बुद्ध जाणीवा सतत तुमच्यामध्ये येत जातात. आत्ममग्न होण्यासंदर्भातले असू देत किंवा एकूण तुम्ही इच्छेच्या किंवा तुमच्या तृप्तीच्या भावनांसंदर्भात तुम्ही कसे तुमचा अंतर्मन विचार करत असतो त्या संदर्भात, आणि तेव्हा बुद्ध किती जवळचा वाटायला लागतो तुम्हाला. तर त्या संदर्भातली कविता आहे, बुद्ध तत्वज्ञानासंदर्भातली थोडीशी. रोजमर्रा जिंदगीतली शाश्वताची बाणगुळं दिवस पोखरत राहतात नजरेसमोर. तेव्हाही मंद हसत भविष्याच्या भयाण गुंफेत शिरता येतं तुला. मला बुद्ध असा वाटतो की त्याला रोजमर्रा जिंदगीतली शाश्वताची बाणगुळं दिवस पोखरत राहतात नजरेसमोर, तेव्हाही मंद हसत भविष्याच्या भयाण गुंफेत शिरता येतं तुला. 83 विकारांच्या 83 पेशींवर आरूढ होऊन तुला करता येते शरीराची नवी व्याख्या. मातीवर मान ठोकून आभाळात शिरू पाहते तुझी जटा. तेव्हा पृथ्वीच्या सीमेपार पोहोचलेली असतात तुझी आर्य सत्य. अष्टांग मार्गातून जाणीवेच्या एक एक पाकळीला मिळत जातं चिरतारुण्याचं वरदान. तेव्हा बुडाखालच्या वाळवीलाही राहत नाही नेनिवेत शिरण्याचं भान. मूळ पुरुषाशिवायच पसरत जातात तुझी मुळं, आणि कूळ शोधणाऱ्यांना अवाक करत राहतो तुझा विस्तार. तुझ्या हातांवर युगांची कलई चढलीये, तरी तुझ्या स्पर्शानं श्वासात बहरत जाते पहिली पाऊस वेळ. तुझी रानशीळ सतत करत राहते निर्वाणाचं निवेदन. पण मीही सतत वाढून घेते मला हवं तेवढंच दान. वा, योजना खूप सुंदर. म्हणजे निसर्गाच्या प्रतिमा प्रतीक ही पूर्वीच्या काळी वारे, तारे, आकाश, पाणी हे सगळं कवितेतनं दिसायचं, पण तुझ्या कवितांमधनं ही सगळी जी निसर्गाची प्रतीक आहेत
खूप वेगळ्या पद्धतीने मानवी भावनांच्या पातळीवर येऊन काम करताना दिसतात. त्यामुळे तुमचं दोघांचेही साहित्य एका वेगळ्या पातळीवर नक्कीच गेलेलं आहे. नीलमताई, काय सांगाल? अगदी ज्याला आपण म्हणू की वेगळ्या प्रकारचं अंतर्मुखता आणि त्याचबरोबर खरंय. विश्लेषण अशा प्रकारे दोघांनी स्वतःला व्यक्त केलेलं आहे. आणि त्यात नाविन्य आहे, वेगळेपण आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं त्याच्यामधून संपूर्ण प्रतिबिंब पडलेलं आहे. पण त्या प्रतिबिंबापासूनही ते स्वतः वेगळे आहेत याची जाणीव प्रसाद कुमठेकरांच्या संपूर्णपणे निवेदनातून आणि याच्यामधून आली. योजनाकडे येते मी, पण प्रसाद खूप दिवसांनी मला अस्सल उदगीरची भाषा ऐकायला आणि वाचायला मिळाली. त्याचं खूप बरं वाटलं. म्हणजे उदगीरला मी 2-2.5 वर्ष राहिले होते, पण माझी भाषाही खूप बदलली होती. आणि तुम्ही त्याच्यामधले इतके शब्द जोरदार म्हणजे नुसते मांडलेले नाहीत, हाणलेले आहेत बरोबर प्रत्येक ठिकाणी. त्याच्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं. अत्यंत हृदय अनुभव आणि हा जो टार्गेटपणा असतो ना, की अशी मजा म्हणून करणं दुसऱ्याची, तर ते आपल्या आताच्या संवेदनशीलतेत आपल्याला खटकतं, पण ते ते रोजचं असतात. अशा पद्धतीने एक क्रूर चेष्टा म्हणता येईल अशी करणं. मुलाचं जे बेरकीपण आहे सगळं, कोणाला कळून न देणं, आईवरची चिडचिड, आईने त्याला परत आणणं, हे सगळं अगदी खरं जीवन जगण्याचं उदाहरण आहे. त्याच्यात काही शंका नाहीये. दुसरं मला उदगीरचं जे वर्णन तुम्ही केलेलं ते भन्नाट आहे, भन्नाट. म्हणजे अशी तर एका अर्थाने चेहरा नाही असं वाटतं, पण नंतर हळूहळू त्यातलं भणंगपण, त्यामधल्या प्रत्येक वेगळेपणा, त्यातला उल्लेख आणि मी सहज चौबारा म्हटलं होतं, तो चौबाराही तिथे मला भेटला तुमच्या त्या संपूर्ण कथेमध्ये. आणि त्यातला एक क्रूडपणा आहे, म्हणजे एक रखरखीतपणा आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर संमिश्रतेमध्ये निजामी असं की भाषा, आणखीन मराठी भाषा, अशाच एक फार वेगळंच चित्रण, वेगळंच म्हणजे बॉर्डरची जी गावं आहेत आंध्रा आणखीन याच्या मराठवाड्याच्या, त्यामधल्या गावांमधलं जे आहे, तरी मला असं तर्री किंवा काही जी गोष्ट, इतके काही शब्द टिपिकल आहेत तिकडचे की ते जो तिकडे राहिलेला आहे किंवा बघितलेला आहे त्यालाच कळू शकतं. म्हणजे गैरी मुलं ज्याला म्हणता येतील ना प्रसाद, तसे गैरी मुलं लहानपणचं हे सगळं जग ते एकमेकाशी म्हटलं तर जोडलंय, पण म्हटलं तर स्वतंत्र ते बेट आहे. अशा प्रकारच्या बोलत असताना फुल भंजाळला, धसकटवाला उजवा हात, हे तर इतकं छान आहे की या कथेमध्ये धसकटवाला उजवा हात चांगलाच लक्षात राहील त्याच्यामध्ये जो आहे तो. पण त्याचबरोबर ज्या प्रकारचे आया आहेत सगळ्या ज्या दिसत आहेत ना त्याच्यामध्ये, त्या बघितल्या आणि नंतर तोच अनुभव तुम्हाला स्वतःला येतो. ते पण तुम्ही फार समर्थपणाने चांगलं सुंदर असं मांडलेलं आहे. आणि मला दुसरं असं वाटलं की म्हणजे आता अशी तुलना केली की ते खूप म्हणजे कौतुक उगाच आपल्या कार्यक्रमात बोलावलंय म्हणून केलं असं वाटू शकतं. पण खरं सांगते, नेमाड्यांच्या कोसला किंवा बिढारमध्ये प्राध्यापकाच्या जीवनातलं ते तुकडेपणा आणि एक अस्वस्थपण जे होतं ना, ते तुमच्या कथेमध्ये सापडलेले आहे. आणि तुम्ही जे म्हणता तुमच्या अर्पण पत्रिकांमध्ये की लहान मुलांशी वागताना जे त्यांना हिंसेची ओळख होते, तिथून त्या अर्पण पत्रिका पण खूप म्हणजे ज्याला आपण म्हणू की अंतर्मुख करणारे आहेत आणि त्या आपल्या सांस्कृतिक जाणीवांवरती सुंदर असं कोरडे ओढणाऱ्या पण आहेत, पण त्याच्यातून स्वतः आपले आपण कुठे आहोत याची जाणीव परत एकदा करून देणारे आहेत. आणि त्यामुळे सुलेमानी रहमानी किड्यायास तुम्ही दिलेले आहेत एक अर्पण पत्रिका, तसं ते उदगीर कायमच जिवंत राहणार आयुष्यभर. ज्या ज्या ठिकाणी आपण घडलेले असतो ना, ते कायम जिवंत असतं मनामध्ये. त्यामुळे तो सुलेमान जो आहे रहमानी, तो माणूस तुमच्याच बरोबर किडा म्हणा माणूस म्हणा तो जिवंत असतो आणि तो त्या वात्रट नजरेतून बघत असतो. तसल्या बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्यांचं जे अर्पण पत्रिका आहे, ती सुद्धा एक अगदी वेगळ्या प्रकारची अर्पण पत्रिका आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं त्यामध्ये मांडता. आणखी मांडत असताना मगाशी जे मी म्हटलं की टिळे साखरपुडे सोडली की दुसरं भाकरी बडवता बडवता चुली मांडता, हे काय माहितीये का, एक सलग असं जीवन ते नाहीये. वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत आणि तरी ती जोडली गेलेली आहेत. आणि खरंच काही भाग असे असतात की तिथे कोणी जात पण नाही. म्हणजे मला काही काही गल्ल्या अशा माहिती आहेत तिकडे की जिथे आता विशेषतः मटण आणि हे विकलं जातं किंवा जिथे समाजातले ठराविक लोकच हे करतात, मुस्लिम असतील किंवा दलित असतील, त्या गल्ल्या परत खूप वेगळ्या आहेत तिकडच्या सुद्धा. तिथला विचार केला तर आम्ही तिथे काम करत होतो तर तेव्हा पाहिलं तर रिक्षावाल्यांचा एक आम्ही सर्वे केला होता, सायकल रिक्षावाल्यांचा. तर ते दिवसभरामध्ये 2 चित्रपट बघायचे. सकाळी 8 ते रात्री, आता तर सायकल रिक्षा बंद झाल्या आहेत तिकडच्या, पण सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतच्या ड्युटीमध्ये 2 चित्रपट बघायचे. 25 ते 30 रुपये त्या काळात मिळवायचे. 10 रुपये पिक्चरमध्ये घालवायचे, 10 रुपये दारू पिण्यात घालवायचे आणि मटणाची तरी, आणि 5 रुपये बायकोला द्यायचे. आता हे जे सगळं
मोडलेलं पण आहे ना, तर ते बघण्यासाठी तुमची भूमिका नकारात्मक नाहीये, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्याकडे एक कुठेतरी मायाळूपणाने किंवा आत्मीयतेने ते सगळं वर्णन केलेलं आहे अर्पण पत्रिकांमध्ये. आणि गोष्टीची अर्पण पत्रिका आहे, आणि शेवटची जी आहे अतीत कोण मीच, ही तर अगदी जबरदस्त आहे. मला असं वाटतं की आपल्या पुस्तकांमध्ये जसा धडा असतो आम्ही कोण आहोत, तसं मी कोण आहे हे सगळ्या लोकांना व्हॉट्सअपवरून आणि सगळ्या सोशल मीडियातून पाठवावं. आणि शेवटचं जे आहे ना, की किती संकुचित व्याख्या आपल्या समाजामध्ये बहुतेक जणांनी केलेल्या आहेत, आणि तशीच माणसं आपल्याला भेटत असतात याच प्रकारची, आणि त्याच जाणीवा घेऊन परत त्या शहरातल्या जाणीवा परत खेड्यामध्ये, आणि खेड्यात जाणीवा म्हणजे काय चाललंय त्याच्याबद्दल आपण तेवढं बोलत नाही, सांगत नाही, त्याचं चित्र उमटत नाही. या दृष्टिकोनातून तुम्ही खरं एक मराठी भाषेमध्ये खूप चांगलं योगदान केलेलं आहे, पुढेही कराल असं मला वाटतं. आणि जेव्हा तुम्ही अशा अजून काही कादंबऱ्या लिहाल, याच्यात तर आहेच सगळं साहित्य आलेलं, पण त्या एका अर्थाने भारताच्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असलेलं जे आपण भारत देश महान म्हणतो हे बरोबर आहे, परंतु किती वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीमध्ये जगणारी माणसं अगदी एकाच राज्यामध्ये सुद्धा असतात, आणि ती माणसं जेव्हा शहरात येतात, मुंबईत येतात, पुण्यात येतात आणि मिसळून जातात, त्यावेळेला मला असं वाटतं की ते जे अंतर्बाह्य बदल त्यांच्यामध्ये जो झालेला असतो, तरी म्हणजे माझं असं मत आहे त्याच्यात, तरी मी विचारांचा बदल होतो, आणि तरी ते लोक एका विषयावरती उभे राहतात, मतदान करतात, कुठेतरी एखाद्या गोष्टी चुकीच्या चालल्या असतील त्याच्या विरोधात उभे राहतात, काही वेळेला चांगल्या गोष्टींच्या बाजूने उभे राहतात. ही केवढी मोठी शक्ती आहे माणसाच्या मनातली, की इतक्या वेगळ्या अनुभवातून येणारी माणसं तरी परत एकत्र येऊन समाजामध्ये जगतात, किंवा तिथे संघर्ष न करता एकमेकाच्या कसं जगायचं हे त्यांनी शिकून घेतलेलं आहे. आणि माणसाच्या मनातली जी हिंस्रता आहे ती दूर होणं हे खूप मोठा, अगदी म्हणजे मोठमोठ्या डोस्टोव्स्की सारख्या लेखकांना सुद्धा पडलेला जो प्रश्न, तर आपल्याला अस्वस्थ होऊन शोधत व्यक्त करत राहणं हे ओळखतं होतं, आणि मग त्याच्यामुळे अस्वस्थता होणं ही एक त्रुटी वाटत नाही, तर अशा पद्धतीने अस्वस्थ होणं ही त्या साहित्याचं सामर्थ्य वाटतं. आणि तसं सामर्थ्य तुमच्या संपूर्ण मांडणीमध्ये आलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करावं की नाही मला माहित नाही, पण मला एवढं असं म्हणेन की तुम्ही बदलाच्या यात्रा जी असेल किंवा बदलाचा जो प्रवास असतो त्याच्यामधले खूप एक अतिशय शक्तिमान, चांगले, आणखीन सहृदयी असे सहयात्री आहात, असं मी तुमचा उल्लेख करीन, आणि तुमचे मी आभार मानते आजच्या संदर्भामध्ये सगळ्यात तुम्ही मांडणी केली त्याबद्दल जे आहे ते. दुसरं, योजना. योजना, तुझ्या लेखामध्ये, तुझ्या सगळ्या कवितांमध्ये मला तात्विक स्वरूपाचं एक प्रचंड समीक्षा दिसून येते, की जी फार सोपी नाहीये गोष्ट, कारण कविता हे माध्यमच मुळे हलकं फुलकं फुलपाखरू वगैरे यांचं जास्त असतं, पण त्याच्यात तुझे जे शब्द तू वापरते, त्याच्या ट्रोलिंगच्या संदर्भात पहिली जी कविता आहे भाषेची चरबी म्हणून जी घेतलेली आहे, ती अगदी सत्य आहे की तिथे वाभाडे काढत असतो, आणि तिथे तू म्हटलेलं आहेस की तो माणूस करुणेची आस ठेवणारे दुबळेच असतात समज, त्याचीच दारून ठासून ठेव, शब्दांची वाखोली वाहत राहा, वाढवत राहा, द्वेषाचा उष्मांक उद्रेकात जळून नाही तोवर. ज्या प्रकारचं क्रौर्य त्या संपूर्णपणे टोळझाडीमध्ये दिसून येतं ते खरोखर अस्वस्थ करणारं. आणखीन त्याचबरोबर माणसाने अस्वस्थ व्हावं हाच त्याचा हेतू असतो हे आपल्याला कळतं, पण तरी सुद्धा तू आपल्याला पुढचा रस्ता पण जात नाही, दिसत नाही. तू म्हटलंस तर ते काय त्याच्यात सोबत चालावं तर वेगाचा प्रश्न असतोच, पण त्याहून अधिक स्वभावाचा आणि सवयीचा. पण मला असं वाटतं हे राजकारणातच असतं असं नाही. अगदी एका कुटुंबात सुद्धा दोन भावंड असतील तर एकाचं, अगदी पती पत्नीमध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये एखादा माणूस अधिक वेगाने प्रगती करत जातो, दुसरा माणूस आहे त्या स्थिर ठिकाणी त्याला सन्मान आणि आत्म शांतता त्यांना हवीशी वाटत असते. आणि अशा व्यक्तींमध्ये जो फरक असतो तो त्या राजकीय दलदलीमध्ये आपण तिथेच असतो. पण राजकीय आणि चांगला रेनकोट बरोबर ठेवला तर थोडंफार बचाव होतो, आणि तो आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी असतो की ज्या आपण वापरू शकतो. दुसरं, वाघाचं मौन हे होणारी तुझी जी कविता, चिखलात रोवलेल्या त्याच्या चिखलात रोवलेल्या पायांना रोखता येत नाही गांडुळांचा उपद्रव, झाडाला जीव टांगून रोखता येत नाही वावटळ. दलदलीमध्ये राजकारणाचे सुद्धा तेच खरं आहे. पण सगळं शेवट जो केलाय ना कवितेचा तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे
इथे मला असं वाटतं की 4 चौघीमध्ये शेवटी तिला ती ऑप्शन घेते प्रशांत दळवीच्या, तर त्याच्यामध्ये त्या पर्यायामध्ये जे आहे तसंच ती परिस्थिती आहे की सबमिशन आणि ओव्हरपॉवर करणं, एखाद्या माणसाची शरणागती होणं आणि दुसऱ्यांनी स्वतःहून अधीन होणं, या दोन्ही मधली सीमारेषा ठरवणं फार अवघड आहे. त्या व्यक्तीलाही स्वतःला अवघड असतं आणि जेव्हा एखाद्या वेळेला एखादे निर्णय आपण सगळ्यांच्यासाठी किंवा तह करून किंवा परिस्थितीची अपराध्यता, एक आपला आवडता शब्द पॉलिटिकल कंपल्शन, तर त्याचा जर का आपण विचार करून केलं तर पाण्यावर तरंगणाऱ्या भाषेवर फुंकर मारून न्याहाळता येऊ शकतो मौनाचा तळ. तेव्हा शिकारी स्वतः होऊनच आलेले असतात वाघोबाच्या पाणवठ्यावर. शिकारी स्वतःहूनच आलेले असतात. आपण सायबर क्राईम मध्ये ते स्पष्टच दिसते आता आपल्याला, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा असं दिसतं की मोह आणि तो न थांबणारा मोह म्हणजे मौनाचा तळ. इथे मौनाचा तळ शोधायचा कोणाला? उलट लोक दुसरा माणूस फक्त शांत राहण्याची वाट बघत असतात की तो संपला, म्हणजे आता गप्प बसला म्हणजे संपला. म्हणजे सामाजिक माध्यम असतील, बाकीचे सगळे समाजाची क्षेत्र असतील, त्याच्यात कारण नसताना म्हणजे त्या रॅट रेस सुद्धा शब्द वापरू नये असं मला वाटतं. कारण उंदीर सुद्धा खरेच असे वागतात की नाही आपल्याला माहित नाहीये, पण त्या प्रकारची स्पर्धात्मकता प्रचंड वाढलेली आहे अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्याचा जर का विचार केला तर मला असं वाटतं की तुझी जी अस्वस्थता आणि तुझे सगळं मांडलेलं आहेस त्याच्यात मला तत्वचिंतकांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या बरोबर तू रोजमर्रा जिंदगीमध्ये जे गौतम बुद्धांच्या संदर्भात संपूर्ण मांडलेलं आहे, पोचलेलं आहे, तिथे जसं आवडतं तसं माणूस हरवून जाऊ शकतो. पण त्याकडे जाण्याच्या आधी शक्यतांची मखरं. काही वेळेला असंही होतं बरं का की तुम्ही एखादं पुस्तक लिहिता तर लोक येऊन विचारतात तुम्हाला, किंवा आम्ही आता निर्णय घेतो, मी आता पीठासीन अधिकारी म्हणून निर्णय घेते अमुक एका प्रकारे कायद्याचा हे सांगतो तमुक सांगतो. काही वेळेला लोक म्हणतात की ह्या तुम्ही हाच निर्णय त्या क्षणी का घेतला? पण त्या क्षणी का घेतला म्हणजे त्या क्षणीच तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, असं नाहीये की तो प्रत्येक निर्णय आयुष्यामध्ये नंतर घेता येणार आहे. आणि म्हणून शक्यतांची मखरं सजवून एकेका इच्छेची पूजा मांडत बसावी इतकं दीर्घ आहे आयुष्य. त्यामुळे याच जन्मी, याच वर्षी, याच महिन्यात आणि याच तारखेला हा साहित्यरंग करायचा असा मी निर्णय घेतला आणि त्याच्यामधून जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये या सगळ्या शक्यता अशक्यता सगळ्या असल्या तरी ज्या माणसाला एखादी गोष्ट निकराने करावीशी वाटते तर ती निकराने करायचा निर्णय त्या क्षणी मनुष्य घेतो. तो इतरांच्या दृष्टीने अनाकलनीय असतो, काही वेळेला अनाकलनीय असतो. आता तुमच्या अर्पण पत्रिकांबद्दल प्रसाद, तुमचे जे नेहमीचे ट्रॅडिशनल काही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील त्यांना काय वाटत असेल ते मी समजू शकते. म्हणजे खरं विक्षिप्त किंवा व्यक्ती आणि वल्ली मधला हा माणूस वल्ली असावा असं जनरली वाटू शकतं, कारण लोक लेखन वाचायला घेतात तर त्यांना एक कुठेतरी प्रासादिक किंवा त्याच्यामध्ये पवित्र किंवा काहीतरी एक समाजाला हलवून टाकणारं किंवा म्हणजे मी नावं ठेवत नाहीये पण असं प्रेरणादायी स्फूर्तिदायक असं काहीतरी पाहिजे असं बघत असतं. आणि तिथे असं सगळं लिहिलेलं दिसतं, लोक म्हणतात काय आहे, म्हणजे चांगल्या आहेत तुमच्या कविता पण त्या जरा वेगळ्या वाटतात, म्हणजे चांगला शब्द झाला त्यातला. पण बाकीच्या लोकांना ज्यांना त्यातलं जाणवतं त्यांना त्याच्यातली ताकद जी आहे ती खरंच खूप अस्वस्थ करून जाते. दुसरं अस्वस्थ होणं हेच मला चुकीचं वाटत नाही. मला असं वाटतं अस्वस्थ होणं हे आपल्या संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. आणि या दृष्टीने विचार केला तर संवेदनशीलतेने त्याच्या, तुम्ही अमिताभ घोष यांच्या कादंबरीचा उल्लेख केला, आणि ही अस्वस्थता वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपण वाचतो त्याला येते. पण योजना तुझ्या लिखाणामधली जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थतेच्या बरोबर तुला तुझी उत्तर पण सापडलेली आहेत. आणि इथे मला असं वाटतं की तिथे म्हटलेलं आहे अशी माणसं त्यांचा तळ शोधायचा प्रयत्न करतात आणि तो तळ शोधत असताना सुद्धा त्याच्यानंतर मूळ पुरुषाशिवाय पसरत जातात तुझी मुळं आणि कूळ शोधणाऱ्यांना अवाक करत राहतो तुझा विस्तार. हे मला जपानला गेल्यावरती जाणवलं. म्हणजे तिथे जाईपर्यंत आधी माहिती होतं खूप बुद्धविहारांमध्ये मी माझ्या कामाच्या निमित्ताने जाऊन आले, अर्थात तो काही फार मोठेपणा नाहीये, पण जवळजवळ प्रत्येक तालुक्यातल्या बुद्धविहारात जाऊन आले. तिथला बुद्धही वेगवेगळा दिसतो, नाक डोळ्यांच्या पेक्षा तो आविष्कार सुद्धा गौतम बुद्धांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारने दिसतो. पण तिथे मला असं दिसलं की मोठ्या प्रमाणामध्ये गौतम बुद्धांचे जे पुतळे आहेत तर तिथे गेल्यावरती लोक खूप शांत असतात. म्हणजे ना तिथे लाऊडस्पीकर असतो, ना तिथे संगीत असतं, ना तिथे काही असं एक उत्सवाचं वातावरण असतं. अगदी एका फार मोठ्या शक्तीशी आपला असणारा एक शांत असा संवाद, आणि तिथे निर्भयपणे जात असतात. म्हणजे हरणं
त्या गावामध्ये हरणं मोकळेपणाने वावरत असतात. म्हणजे आम्हाला बस स्टँडवरती सुद्धा हरणं दिसली सगळी अशी. आणि तिकडे ज्या प्रकारचा एक सिरिनिटी किंवा शांतता, नीरव अशी शांतता सापडते, त्याच्यामध्ये तुझी रानशीळ सतत करत असते निर्वाणाचं निवेदन, पण मीही सतत वाढून घेते मला हवं तेवढं दान. तशी सिरिनिटी किंवा शांतता योजना तुला सापडत असेल तर अजून तुझा साहित्याचा प्रवास खूप मोठा, सामर्थ्यवान, शक्तिशाली आणि लोकांना भावणारा असा असेल, याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. आणि तू एवढ्या प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये बिझी असून, त्याच्यात सारखं ऑक्युपाईड असून, सारखं त्याच्यामध्ये गुंतलेलं असून, स्वतःची स्पेस, स्वतःचा अवकाश साहित्यविषयक जपलायस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळे योजना तुझं संपूर्णपणे जे कविता ज्या आहेत ना त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे अशा आहेत खरं सांगायचं तर काही विषयांच्या मध्ये. आणि अर्पण पत्रिका तर अशा पद्धतीच्या भन्नाट प्रसाद खूप धाडस लागतं अशा गोष्टी करण्यासाठी. आणि अर्पण पत्रिका आहेत, कथा आहेत. आज दोन्ही लेखक आपले ज्याला आपण म्हणू की एक निवडक, ज्यांना आपण म्हणजे चांगल्या अर्थाने शब्द वापरते, निवडक रत्न मराठी भाषेत म्हणता येतील अशा प्रकारच्या, की जी आपली मराठी भाषेची वैविध्य परत परत अधोरेखित त्याच्यामध्ये होत आहेत. त्या दृष्टीने साहित्य रंगाचा आजचा जो रंग आहे तो रंग आगळा वेगळा आहे आणि दुर्मिळ सुद्धा आहे. या प्रकारचा रंग तुमच्या दोघांच्या साहित्यातून आहे. तुमच्या मनशक्तीला, तुमच्या सृजनशीलतेला खूप खूप मी तुमचं कौतुक करते आणि तुमचं आल्याबद्दल स्वागत आणि मनापासून आभार आणि अभिनंदन. वा, नीलमताई खरंच आहे. म्हणजे योजनाच्या कविता असतील किंवा प्रसादचं लेखन असेल, जो बुद्ध योजनाने आपल्या समोर मांडलाय त्यातलं जे बुद्ध तत्व आहे ते खूप जाणवतंय तिच्या सगळ्या कवितांमधनं आणि दोघांच्याही साहित्यातनं. त्यामुळे मला आज दोघांनाही विचारायचंय की तुमची पुस्तकं आम्हाला नेमकी कुठे मिळतील. मला वाटतं योजना आधी तुझे कथासंग्रहही आहेत, त्यामुळे कथासंग्रह आणि कविता दोन्ही आम्हाला कुठे मिळतील याबद्दल थोडीशी माहिती दे. माझा पहिला कविता संग्रह मरी मरी जाय सरीत, तो मेहता प्रकाशनानेच प्रकाशित केलाय. आणि दलाई लामांचं सीड ऑफ कम्पॅशन नावाचं एक पुस्तक आहे, जे छोट्या मुलांसाठीचा संदेश आहे दलाई लामांचा आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित ते पुस्तक आहे. त्यांचं चरित्र आहे छोटंसं, तर ते मेहतांनी प्रकाशित केलंय. त्यामुळे ती दोन्ही पुस्तकं मेहतांकडे मिळतील. आणि माझा दुसरा आता आलेला कथासंग्रह आहे डेट विथ देवदास, तर तो वॉल्डन पब्लिकेशन अभिषेक धनगरनी प्रकाशित केलाय. तो अभिषेक धनगरकडे, वॉल्डनकडे मिळेल आणि बाकी वितरकांकडे तो उपलब्ध आहेच. नक्की. म्हणजे मुळातून जाऊन तुझ्या कथा आणि कविता हे नक्कीच आपले साहित्य रंगाचे जे वाचक आहेत, प्रेक्षक आहेत ते करतील. प्रसाद, तुमच्या पुस्तकांविषयी सांगा. हे माझं इतर गोष्टी म्हणून आहे, पपायरस नावाचं प्रकाशन आहे मुंबईमध्ये, तर त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि ही दोन आहेत ती सध्याला आउट ऑफ प्रिंट आहे, पण लवकरच पपायरस काढणार ही दोन. आणि हे पण कदाचित कमी मिळतं, पण मिळत असते, पपायरस कडे मिळेल. म्हणजे मला वाटतं आउट ऑफ प्रिंट असणाऱ्या गोष्टी आता पुन्हा एकदा साहित्य रंगाच्या नंतर पुन्हा एकदा ते प्रिंटला घ्याव्याच लागतील प्रकाशकांना, असं नक्की म्हणावं असं वाटतं. पण खरंच खूप छान वाटलं की तुम्ही दोघेही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि साहित्य रंगाचं प्रत्येक दालन वेगळ्या पद्धतीने खुलतं. आजचं दालन तुमच्या दोघांच्या लेखनामुळे खूप छान खुललं असं मी नक्की म्हणेन. पुन्हा अर्थात भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी अशाच दोन ताज्या दमाच्या लेखकांसह. आज इथेच थांबूया. तुमच्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. साहित्य रंगाचे खूप आभार. धन्यवाद.